अशोक दगडे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र। आज पुन्हा येथे या परिसरामध्ये राज्य कर्मचाऱ्यांना 20 सप्टेंबर 2024ला जो शासन निर्णय प्रसारित झालेला आहे त्या निर्णयाप्रमाणे 31 मार्च 2025 पर्यंत विकल्प द्यायचा आहे। या विकल्पाचं स्पष्टीकरण सरकारकडून अजूनही न आल्यामुळे अनेक कर्मचारी संभ्रमात आहेत। त्यामुळे त्या विकल्पाच्या संदर्भात राष्ट्रीय पेन्शन योजना, सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना आणि UPS या तीनपैकी एक विकल्प निवडायचा आहे। त्यासाठी ही सभा होती। या सभेमध्ये राज्य सरकारने 1 जुलै 2024 पासूनचा 3% महागाई भत्ता दिलेला नाही। त्याचबरोबर 1 जानेवारी 2025लाही 3% महागाई भत्ता देय झालेला आहे। हे महागाई भत्ता अजूनही सरकारने घोषित केलेला नाही। त्याचबरोबर खुल्लर समिती, तुटी समिती जी नेमण्यात आलेली आहे त्याचा अहवालही अजून जाहीर केलेला नाही। रिक्त जागा भरल्या जात नाही। यासाठी हा आजच्या या सभेचं आयोजन होतं। जर सरकारने महागाई भत्त्यासंदर्भात ठोस निर्णय जर घेतला नाही तर येत्या 23 तारखेला नाशिक इथे महाराष्ट्रातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही नाशिक इथे बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये या सरकारने न घेतलेल्या निर्णयाच्या आणि आमच्या मागण्या एकूण सरकारकडे प्रलंबित आहे त्या सोडवण्यात याव्या, यासाठी आम्ही थोर असं आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात येईल एवढंच मी या प्रसंगी सांगतो आहे। आणि सरकारने तात्काळ महागाई भत्ता या महाराष्ट्रातील 17 लाख कार्यरत कर्मचारी आणि 7 लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा जाहीर करावा, अन्यथा आम्हाला नाईलाज असतं सरकारविरुद्ध आंदोलन करावं लागेल। मारुती शिंदे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष। राज्याच्या या आर्थिक धोरणाच्या पुढे निश्चितपणे सरकारी कर्मचाऱ्यांना फक्त वेठीस धरण्याचं या सरकारचं काम आहे असं आम्ही निदर्शनास आणून दिलेलं आहे। आमचा महागाई भत्ता देत नाहीये हे आमच्या लक्षात आलंय। मागा 18 महिन्याचाही महागाई भत्ता सरकारने बुडवलेला आहे। कारण कोविड काळामध्ये फक्त सरकारी कर्मचारी काम करत होता। यांच्या सर्वांचे जीव वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यास त्या काळातील महागाई भत्ता आजपर्यंत प्राप्त झाला नाहीये। 1 जुलै 2024 पासून सुद्धा त्याची अंमलबजावणी न करता आता 3% पुन्हा 1 जानेवारी 25 पासून लागू झालेला 3% देय असणार असे 6% मागणी आमची हक्काची आहे आणि ती तात्काळ जर सोडवली नाही, त्याचप्रमाणे नोकर भरती होणं फार गरजेचं आहे। 8व्या वेतन आयोगाचे केंद्राने जरी घोषणा केलेली असेल तर त्या संदर्भातली महाराष्ट्र शासनाने सुद्धा या बजेटमध्ये तरतूद करणं गरजेचं आहे आणि तो सुद्धा आमचा हक्क डावलू नये। त्याचप्रमाणे नोकर भरती बरोबर अनुकंपा सुद्धा आहे, आमच्या महिला भगिनींचा सुद्धा प्रश्न आहे। त्याचप्रमाणे वर्ग 4चा विषय की तो पूर्ण मोडीत काढलाय सरकारने आणि हे जे काय खाजगीकरणाचं त्यांनी सोंग घेतलेलं आहे ते निव्वळ आपल्या गोरगरिबांच्या मुलांना सेवा मिळू नयेत आणि त्या कंत्राटदारांची घरं भरण्यात यावी अशा प्रकारचा डाव त्यांनी तो रचलेला आहे। तो हाणून पाडण्यासाठी येणाऱ्या सभेमध्ये आदरणीय अध्यक्ष साहेबांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सभेमध्ये निर्णय होईल। त्याप्रमाणे प्रकर्षाने पुणे जिल्हा आणि संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलनं घेतली जाईल आणि या शासनाच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी आंदोलनं घेऊन आमच्या न्याय हक्काच्या मागण्या मंजूर करण्याचा आम्ही या ठिकाणी ध्यास घेतलेला आहे। एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय संघटना। नमस्कार, मी प्रकाश भिलारे, विभागीय उपाध्यक्ष शासकीय पुणे माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य। आज इथे माननीय अध्यक्ष दगडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संघटना एकत्रित झाल्या होत्या। त्यामध्ये शासकीय पुणे माजी सैनिक संघटनेच्या वतीनं उपस्थित होतो। यामध्ये 3% आणि परत जानेवारीमध्ये जाहीर झालेला 3% असं 6% महागाई भत्ता मिळण्याबाबत निर्धार झाला मिळवण्यासाठी। त्याबरोबरच सैनिकांचा महत्त्वाचा जो प्रश्न आहे की आता शासनामध्ये 15% माजी सैनिक पुनर्नियुक्त होत आहेत, त्यामध्ये नवीन जे शासन निर्णय निघालेले आहेत त्याचे अंमलबजावणी न करता काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदांमध्ये माजी सैनिकांना डावललं जातं। त्यांच्याऐवजी दुसरे कर्मचाऱ्यांची भरती होत आहे।
ही फारच खटकणारी बाब आहे। त्यामुळे यापुढे शासनानं गांभीर्याने घेऊन माजी सैनिकांचं 15% आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी करावी आणि माजी सैनिकांना संधी द्यावी। पूर्ण भारतभर माजी सैनिक सेवा देत असतात, देश सेवा करत असतात, पण महाराष्ट्रामध्ये असं शासन निर्णय डावलले जातात। ही फारच गांभीर्याची गोष्ट आहे। तरी शासनाने याची दखल घेऊन पूर्ण महाराष्ट्रभर या 15% आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि माजी सैनिकांच्या ठिकाणी दुसऱ्या कोणत्याही प्रवर्गाचं नियुक्ती करू नये आमची अशी विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।